सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या BA द्वितीय वर्ष समाजशास्त्र पेपर क्रमांक 5 ग्रामीण भारतातील सामाजिक समस्या या पेपरच्या अनुषंगाने मी आज आपल्या समोर उभा आहे. या प्रकरणातील या पेपरमधील जे पहिले प्रकरण आहे संस्थात्मक समस्या, या संदर्भाने यापूर्वी आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामीण कुटुंबाचे विभेदीकरण किंवा विभाजन या अनुषंगाने माहिती मिळवलेली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ग्रामीण महिलांचे आरोग्य या अनुषंगाने माहिती मिळवलेली आहे. आता या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय समाजातील ज्या महिला आहेत, विशेषतः ग्रामीण भागातल्या या महिलांच्या शिक्षणाच्या समस्येच्या अनुषंगाने माहिती मिळवायची आहे. त्या ठिकाणी मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता तंगलवाल, जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महाविद्यालय शिवाजीनगर गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगी मी समाजशास्त्र विषयाचे विद्यार्थी, समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक, समाजशास्त्र विषयाचे संशोधक आणि समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे सर्व माझे विद्यार्थी बांधव, या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी मी माझ्या विचाराला सुरुवात करतो. मित्रहो, आपण भारतीय समाजातील स्त्री शिक्षणाच्या समस्या या विषयाचा आढावा घेत असताना मला थोडंसं ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगावीशी वाटते. प्राचीन कालखंडापासून आजपर्यंत भारतीय स्त्रीच्या जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यांतर झाली, यामध्ये शैक्षणिक घटना आणि घडामोडी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, प्राचीन कालखंडामध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने समाजात मानाचे, सन्मानाचे स्थान होते. परंतु कालांतराने यामध्ये हळूहळू बदल होत गेलेले आपल्याला पाहायला भेटतात. प्राचीन कालखंडातील स्त्री जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर याचे अनेक पुरावे ऐतिहासिक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. रामायण, महाभारत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. यामध्ये आपण ठळक मुद्द्यांचा विचार करू. सीतेचं स्वयंवर, दमयंती स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर या गोष्टी सांगून जातात की भारतीय समाजामध्ये स्त्रियांना अत्यंत सन्मानपूर्वक स्थान असलेलं आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये पाहायला भेटतं. एवढेच नव्हे तर स्त्रीला देवाचा दर्जा देऊन आपण वेगवेगळ्या देवीची पूजा करत असताना आपण सर्वांना पाहतो आणि आपणही करतो. महाकाली आहे, दुर्गादेवी आहे, सरस्वती आहे, या सगळ्या देवतांची आपण वेगवेगळ्या प्रसंगी पूजा करतो. यावरून एक लक्षात येतं की प्राचीन भारतीय समाजामध्ये महिलांना सन्मानाचे स्थान होते. परंतु हळूहळू पुढच्या कालखंडामध्ये, वैदिक उत्तर वैदिक कालखंडामध्ये मात्र स्त्री जीवनाला उतरती कळा लागली. वेगवेगळ्या प्रकारचे वेद, उपनिषद, मनुस्मृती जर ही आपण पाहिली तर मग मात्र पुढचे जीवन हे अतिशय वाईट बनत गेले.
आणि म्हणून मला असं वाटतं स्त्री जन्माही तुझी कहाणी, नैनी अमृत हृदयी पाणी, अशा प्रकारची अवस्था या पुढील कालखंडातील स्त्रियांची होत गेलेली आपल्याला पाहायला भेटते. आपल्याच भारतामध्ये म्हणतात यत्र नार्यंतु रमन्ते तत्र पूजन्ते देवता, म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते त्या घरात देवांची वस्ती असते, देवांचं वास्तव्य असते असं म्हटलं जातं. परंतु ती स्थिती आज राहिलेली नाही. यामध्ये खूप बदल झालेले आहेत. वैदिक कालखंडानंतर प्रदीर्घ कालखंड, मध्ययुगीन कालखंडाचा बराचसा भाग 17व्या-18व्या शतकापर्यंत स्त्रीचं जीवन हे अत्यंत बंदिस्त होतं. आणि जीवनच बंदिस्त असल्यामुळे शिक्षणाचा प्रश्न येणारच नाही. चूल आणि मूल एवढं स्त्रीचं कार्यक्षेत्र होतं. या पलीकडे कुठलाच निर्णय कोणता घेण्याचा अधिकार स्त्रीला नव्हता. फार तर एखाद्या धार्मिक विधीमध्ये, पारंपरिक विधीमध्ये देवदेवतांची पूजा अर्चा करण्यासाठी पतीची एक साथीदार, जीवनसाथी या नात्याने स्त्रीला त्या ठिकाणी संधी दिली जायची. परंतु इतरत्र मात्र कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये कसल्याच प्रकारचा अधिकार स्त्रियांना नव्हता. आणि म्हणून स्त्री जीवन पूर्णपणे बंदिस्त झालेलं होतं. स्त्री शिक्षणाला पूर्णपणे समाजव्यवस्थेने नकार दिलेला होता. स्त्री शिकली म्हणजे बिघडते, स्त्री शिक्षण म्हणजे पाप आहे, स्त्रीला जर घरातल्या मुलीला शिक्षण शिकवलं तर आपल्याला कुटुंबाला पाप लागेल, देवाचा शाप लागेल, अशा प्रकारची भ्रामक संकल्पना या भारतीय समाजामध्ये होत्या. परंतु यामध्ये बदल घडवून आणण्याचं मोलाचं पहिलं कार्य भारतामध्ये राजाराम मोहन राय यांनी केलं. त्यानंतर महात्मा फुले यांनी केलं, शाहू महाराजांनी केलं, तर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच फुले शाहू आंबेडकरी विचारिक चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र गतीने आजपर्यंत जिवंत असलेली आपल्याला पाहायला भेटते. स्त्री शिक्षणाच्या संदर्भात अतिशय सन्मानपूर्वक घेतलं जाणारं नाव म्हणजे महात्मा फुले यांचं नाव होय. महात्मा फुले यांनी 1839ला पुण्यामध्ये बुधवारपेठमध्ये मुलींची पहिली शाळा काढली आणि खऱ्या अर्थाने तेथूनच स्त्री जीवनाच्या परिवर्तनाचा पहिली मुहूर्तवेळ रोवली असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला. अनेक विचारवंतांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. सयाजीराव गायकवाड असतील, शाहू महाराज असतील, यांनी आपल्या संस्थानामध्ये वेगवेगळ्या शाळा स्थापन केल्या आणि मुलांबरोबर मुलींना पण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य पूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ या दोन्हीचा जर आपण विचार केला तर यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तफावत आहे. महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या नावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव अतिशय आदराने घ्यावं लागतं. त्यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपले शाळा महाविद्यालये स्थापन करून सर्वांसाठी खुली केली. आणि मग ग्रामीण भागात हळूहळू शिक्षणाचे वारे वाहू लागले. आणि या शिक्षणामुळे व्यक्तिमत्व विकास, कल्पनाशक्तीचा विकास, आत्मविश्वासामध्ये वाढ, रोजगाराच्या नवनवीन संधी ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध झाल्या. त्याचबरोबर नवनवीन संधीचा शोध, संवाद कौशल्याचा विकास, समूह जीवनाबद्दलची वाढत जाणारी दृष्टी, या अनेक प्रकारच्या गोष्टीवर एक रामबाण इलाज म्हणून शिक्षणाकडे पाहण्यात येऊ लागले. आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये देखील शिक्षणाचे वाळे हळूहळू पसरायला सुरुवात झाली. यामुळे अज्ञान, आत्मविश्वास ह्या ज्या गोष्टी होत्या या काळाच्या ओघात थोड्या सौम्य बनत गेल्या. भारतीय समाजामध्ये स्त्री शिक्षणाकडे जो पाहण्याचा जो दृष्टिकोन उदासीन होता तो हळूहळू बदलायला लागला. राजाराम मोहन राय यांनी तर आपली भारतीय समाजाची पूर्ण व्यवस्थाच बदलून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. आपल्या भारतामध्ये सतीप्रथा होती. लॉर्ड विल्यम बेटिंग यांच्या सहकार्याने त्यांनी भारतामध्ये सतीप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केला.
वेगवेगळ्या खुल्या चालीरीती, प्रथा, परंपरा समाजातून नष्ट होऊन स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने समान अधिकार मिळावेत यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्न केले आणि यामधूनच स्त्री जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला आणि आज ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेमध्ये मुलाबरोबरच मुली, तेवढेच नव्हे तर मुलांपेक्षा जास्त संख्येने मुली उपलब्ध असलेल्या, उपस्थित असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. परंतु याही शिक्षणाचा विचार करत असताना हे शिक्षण जुजबी असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ग्रामीण भागामध्ये शाळा आहेत हे मान्य आहे, खेड्याखेड्यामध्ये आज शाळा आहे हे जरी खरं असलं तरी या ठिकाणी गुणवत्तापूर्ण शिक्षण याचा अभाव आहे. शिक्षणाकडे मुलीच्या पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, कुटुंबाचा दृष्टिकोन आजही फारसा बदललेला आपल्याला पाहायला भेटत नाही आणि त्यामुळे स्त्रीच्या शिक्षणाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होतं. ज्या मुली 4वी-5वी पर्यंत शिकलेले आहेत त्यांच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था गावामध्ये नसते. माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षण तर खूपच लांब आहे. त्यामुळे अशा मुलींच्या शिक्षणासंदर्भात विचार करणे कुटुंबातील लोकांना नकोसं वाटतं. म्हणून हे लोक मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. कारण स्त्रीचे कार्यक्षेत्रच हे खूप मर्यादित आहे अशी त्यांची मानसिकता आहे आणि मग या मानसिकतेमुळे स्त्री शिक्षणापासून दूर राहत असलेली आपल्याला पाहायला भेटते. यामुळे होतं काय तर ग्रामीण समाजाचा जवळपास 50% असलेला भाग ज्या महिला आहेत या आपल्या शक्ती आणि क्षमताचा पूर्णपणे वापर करू शकत नाहीत. बालकामध्ये असलेल्या जन्मजात शक्ती आणि क्षमता जागृत करून पूर्णत्वाला पोहोचविण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. अशा प्रकारे शिक्षणाची व्याख्या केली जाते. परंतु या जन्मजात शक्ती आणि क्षमता ज्या महिलांमध्ये आहेत त्या पूर्णपणे कायम सुप्त आहेत. त्यांना जागृत करण्याचं काम ना कुटुंबातून केलं जातं ना शाळेमधून केलं जातं. त्यामुळे महिलांचा विकास होऊ शकला नाही असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. डिसेंबर 2013 मध्ये झालेल्या एका पाहणीवरून भारतामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये 71% साक्षरतेचं प्रमाण पुरुषामध्ये आहे तर स्त्री साक्षरतेचं प्रमाण फक्त 48% आहे. यावरून सहज लक्षात येतं की साक्षर स्त्री आणि साक्षर पुरुष यांच्या प्रमाणामध्ये किती मोठं अंतर आहे, किती मोठी तफावत आहे आणि या तफावतीमुळे भारतीय ग्रामीण महिला ही शिक्षणापासून दूर आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि दुसरा मुद्दा असा आहे केवळ 4वी-5वी पर्यंत शिक्षण घेऊन साक्षर होऊन चालणार नाही. अक्षर ओळख म्हणजे शिक्षण हा शिक्षणाचा अत्यंत संकुचित अर्थ आहे. भारतीय संविधानाने सर्वांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था अगदी अलीकडच्या काळात केलेली आहे आणि ती निशुल्क शिक्षण आहे. म्हणून भारतातील ग्रामीण भागात एकूण साक्षरतेचे प्रमाण जरी कमी आहे त्याचबरोबर स्त्री साक्षरतेचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे. म्हणून प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढण्याबरोबरच शाळाबाह्य असलेले मुलं मुली जी आहेत त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय स्त्री साक्षरतेचे प्रमाण वाढणार नाही. यासाठी शासन आणि समाज दोघांची भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे आणि ती सकारात्मक असली पाहिजे. केवळ लहान मुलींना बालवयापासूनच बालमजूर म्हणून कामाला लावणे आणि त्यांच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे हे किती माणुसकीला शोभणारं आहे याचा विचार घरातल्या व्यक्तींनी म्हणजे कुटुंब प्रमुखांनी करायला हवा असं मला या ठिकाणी वाटतं. कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला अडचणी आहेत, प्रत्येक कुटुंबाला अडचणी आहेत, पण या अडचणीवर मात करण्यासाठी केवळ मुलींनाच कामाला लावणं योग्य आहे का हाही विचार करणे खूप गरजेचे आहे. म्हणून या ठिकाणी जी वेगवेगळ्या प्रकारची स्त्री शिक्षणामध्ये असलेल्या समस्या आहेत किंवा समस्येची कारणं आहेत ह्या समस्या कोणकोणत्या प्रकारच्या आहेत किंवा स्त्री शिक्षणाच्या अभावाची कारणे काय आहेत
हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतात ग्रामीण स्त्रीमध्ये साक्षरतेचं प्रमाण खूप कमी आहे। सामाजिक परिवर्तनामध्ये खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाची भूमिका फार मोठी आणि मोलाची आहे, पण ग्रामीण भागामधून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचं प्रमाण खूपच नगण्य असलेलं आपल्याला पाहायला भेटतं। भारतातील ज्या उच्च शिक्षित महिला आहेत, या उच्च शिक्षित महिलांमध्ये ग्रामीण उच्च शिक्षित महिला खूप कमी आहेत। जर आई सुशिक्षित असेल तर ती आपल्या समग्र कुटुंबाचा उद्धार करू शकते। शिकलेली आई घर पुढे नेई, निरक्षर आई आणि घर वाया जाई, अशा प्रकारची म्हण या ठिकाणी मी कुठेतरी ऐकलेली होती। अशा या अनेक उदाहरणांनी सिद्ध होतं की ग्रामीण भागातल्या मुलीने शिक्षण घेणं काळाची गरज आहे। जर देशाचा आपल्या भावी आधारस्तंभ सक्षम आणि प्रभावी उभा करायचा असेल, उदयाला आणायचा असेल, तर स्त्री शिक्षण ही काळाची गरज आहे। स्त्री शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं मला या ठिकाणी वाटतं। स्त्री शिक्षणाच्या अभावाचं जे प्रमुख कारण आहेत, या प्रमुख कारणामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान। पारंपरिक भारतीय समाज जीवनाचा जर आपण विचार केला तर यामध्ये खरोखर स्त्रियांना अत्यंत दुय्यम स्थान आहे। चूल आणि मूल या पलीकडे स्त्रीचं कार्यक्षेत्रच नाही, हा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत विघातक आहे। शिक्षणाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांचा दिसत नाही। कुटुंबातील मुलींना जाणीवपूर्वक शिक्षणापासून दूर ठेवलं जातं। मुलगी हे परक्याचं धन, तिला शिकवून काय करायचं, शाळेच्या शिक्षणामध्ये विनाकारण केलेला खर्च हा वाया जाणारा खर्च आहे, तो आपल्या कुटुंबासाठी अनुत्पादक खर्च आहे, अशा प्रकारची पालकांची मानसिकता असलेली आपल्याला पाहायला भेटते। मुलीने केवळ घर सांभाळलं पाहिजे, हा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन बदलणे अत्यंत काळाची गरज आहे। हा दृष्टिकोन ग्रामीण माणसाच्या मनातून जोपर्यंत बदलणार नाही, जाणार नाही, तोपर्यंत स्त्रीच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ग्रामीण लोकांचा बदलणार नाही। म्हणून हा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, तरच खऱ्या अर्थाने कुठेतरी पालक आपल्या मुलींना शिक्षण शिकवू शकतील। म्हणून स्त्रीच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्यासाठी समाजातील पहिलं स्त्रीचं स्थान बदलणं गरजेचं आहे। म्हणून ही दुय्यमता कुठं नष्ट झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। पुढचा मुद्दा आहे बालविवाह। बालविवाह ही एक प्रचंड मोठी भारतातील सामाजिक समस्या आहे। भारतीय राज्यघटनेने कायदा करून बालविवाह रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, परंतु आजही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असलेले आपल्याला पाहायला भेटतात। बालवयात म्हणण्यापेक्षा अतिशय 10 वर्षाच्या आत वय असलेल्या मुलीचे लग्न झालेले अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात। पूर्वी तर 2 स्त्रियांच्या पोटालाच कुंकू लावलं जायचं। तुझी मुलगी झाली तर मला दे, माझी मुलगी झाली तर तुला देतो। म्हणजे मुलं जन्माला येण्याच्या पूर्वी सुद्धा मुलांच्या सोयरीकी व्हायचे, आपण ज्याला एंगेजमेंट म्हणतो। आणि यामुळे साहजिकच बालवयात झालेले विवाह हे स्त्रीच्या शिक्षणासाठी प्रचंड मोठे अडथळे आहेत। लग्न झालेल्या मुलीला शिकवण्याचा प्रश्नच येत नाही। फार कमी नशीबवान लोक आहेत, नशीबवान महिला फार कमी आहेत की ज्यांना लग्नानंतर शिक्षणाची संधी मिळते। आणि बालपणीच विवाह केल्यामुळे वयात येण्याच्या अगोदरच त्यांना कुटुंबाचा गाडा हाकण्याची वेळ किंवा गाडा हाकण्याची जबाबदारी यांच्यावर येते। त्यामुळे त्या मुली शाळेमध्ये जाणे बंद करतात किंवा शाळेमध्ये जात नाही आणि
या देशातील परिस्थितीमध्ये बदल होणे अत्यंत काळाची गरज आहे. देशातील बदलते वातावरण, मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन यामुळे वयात आलेल्या मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर पडू दिलं जात नाही. मुलीच्या चारित्र्याला जपण्याचा फार मोठा इश्यू आहे. जर चारित्र्यावर काही दाग पडला तर पूर्ण मुलीचं कुटुंब आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं. यासाठी मुलींचे विवाह बालवयात करून मोकळं झालेलं बरं, अशा प्रकारची मानसिकता पालकांची असलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि या मानसिकतेमुळे स्त्री शिक्षण हे अत्यंत दुर्लक्षित होत चाललेलं आहे. कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या संधी ह्या फार कमी प्रमाणात मिळत असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. दुसरा मुद्दा आहे मुलीच्या शिक्षणासंदर्भात दुजाभाव. दुजाभाव म्हणजे भेदभावाची मानसिकता. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 72-73 वर्षामध्ये ग्रामीण भागात जरी शिक्षणाचा प्रसार झालेला असला तरीही ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत या मुलींच्या शिक्षणासंदर्भात विशेष असा आग्रह धरताना पालक दिसत नाहीत. मुलींना शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं जातं. शिक्षणापेक्षा मुलीच्या विवाहाकडे लक्ष केंद्रित केलं जातं. शिक्षणावर होणारा खर्च जर मुलीच्या विवाहावर केला तर तेवढाच आपल्या कुटुंबाचा खर्च वाचेल, अशा प्रकारचं मत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून मुलीच्या शिक्षणाचा होणारा खर्च हा सरळ आणि उत्पादक खर्च आहे. या मानसिकतेमधून मुलींचे लग्न लवकर केले जातात, बालवयात लग्न लावले जातात. यामुळे मुलींना शिक्षण घेण्याची संधी भेटत नाही. म्हणून ग्रामीण भागातील महिलांच्या शिक्षणापुढची एक गंभीर अशी सामाजिक समस्या असं मला या ठिकाणी या मुद्द्याच्या संदर्भात मत मांडावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे स्थानिक पातळीवर शैक्षणिक सुविधांचा अभाव. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये जेमतेम प्राथमिक शाळा असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. या प्राथमिक शाळेमध्ये 5वी पर्यंत 4थी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण आहे, महाविद्यालयीन शिक्षण आहे, या सुविधा अद्यापही ग्रामीण भागात उपलब्ध झालेल्या नाहीत. 50 ते 100 खेड्याच्या आसपासच्या भागामध्ये जवळपास तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी महाविद्यालय अलीकडच्या काळात उदयाला आलेले आहेत. पूर्वी तालुक्याच्या ठिकाणी 20-25 वर्षापूर्वीचा कालखंड बघितला तर तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा महाविद्यालय नव्हती. आणि मग ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालय असण्याचा विषयच नाही. मग प्राथमिक शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत या शाळेमधून फक्त अक्षर ओळख करून मुली बाहेर पडतात. परंतु खऱ्या अर्थाने जे शिक्षण आणि जे ज्ञान माणसाला आत्मनिर्भर करतं, स्वावलंबी बनवतं, हे खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणातून केलं जातं. परंतु हे शिक्षण मुलीच्या वाट्याला येऊ दिलं जात नाही, कारण अशा प्रकारच्या सुविधा त्या ग्रामीण भागामध्ये नसते. आणि शहरी भागात नेऊन मुलींना शिक्षणासाठी ठेवण्याची मानसिकता पालकांची नसते. आणि दुसरा मुद्दा असा आहे की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पण तेवढी नसते. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातून अशा प्रकारे मुलींचं शिक्षण पूर्णपणे होऊ शकत नाही. म्हणून ग्रामीण भागामध्ये असलेले शिक्षणाच्या सुविधांचा अभाव ही सुद्धा एक फार मोठी अडचण ही महिलांच्या शिक्षणाच्या संदर्भात असलेली मला सांगावीशी वाटते. पुढचा मुद्दा आहे मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन. यामध्ये विशेषतः मुलीच्या शिक्षणाकडे पाहण्याचा ग्रामीण माणसाचा दृष्टिकोन हा फारच पारंपरिक असलेला आपल्याला पाहायला दिसतो. मुलगी म्हणजे परक्याचं धन, तिला आपण सांभाळून मोठं करून शेवटी लग्न करणारच आहोत. आणि मग विनाकारण शिक्षणावर खर्च कशासाठी करायचा,
हा मुद्दा ग्रामीण पालकांच्या समोर आहे, कारण कुटुंबाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. घरातल्या कुटुंब प्रमुखाला आपल्या कुटुंबातल्या मूलभूत गरजा भागवणं केवळ अशक्यप्राय झालेलं आहे आणि सगळ्यांची सेवा करत करत, सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत भागत कुठेतरी घरातील मुलांच्या शिक्षणाकडे ते कसं तरी लक्ष देतात, कारण मुलगा हा वंशाचा दिवा समजला जातो. मुलगा शिकला तर घर सावरेल, मुलगा शिकला तर घर सुधारेल, मुलगा शिकला तर आई वडिलांना सांभाळेल, तो सुखी समाधानी जीवन जगेल आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करेल. अशा प्रकारची मानसिकता मुलाच्या शिक्षणासंदर्भात पालकांची आहे, पण मुलीच्या शिक्षणासंदर्भात अशा प्रकारची मानसिकता असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही. परिणामतः मुलींना शिक्षणाची संधी जाणीवपूर्वक टाळली जाते, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा मुद्दा आहे दळणवळणाच्या साधनांचा अभाव. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना शासनाने तयार केल्या. त्या योजना आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. वेळोवेळी गावागावात रस्ते झाले, पण याची गुणवत्ता मात्र अतिशय कमी आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून विचार केला असता रस्त्यांचा विकास झाला, पण हा विकास गुणात्मक दृष्टिकोनातून झालेला नाही. या वर्षी केलेला रस्ता पुढच्या वर्षी लगेच या ठिकाणी रस्ता होता का अशी म्हणण्याची वेळ येते. ही भारतातली वास्तविकता आहे. म्हणून ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत, ग्रामीण भागामध्ये वाहनांची सुविधा नाही, म्हणून मुलींना येण्या जाण्यासाठी शाळेला अनेक समस्या येतात. वाडी तांड्यावर, पाड्यावर, आदिवासींच्या वस्त्यांवर कसल्याच प्रकारचे रस्ते आजही आपल्याला पाहायला भेटत नाहीत. दिवसातून एखादी गाडी कशी तरी येते, आली तर आली तर तिकडंच गेली, अशा प्रकारची अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे. आणि यामुळे ग्रामीण भागातल्या मुलींना तालुक्याच्या ठिकाणी शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी साधनांचा अभाव आहे आणि ह्या अभावामुळे ग्रामीण भागातले लोक मुलींना विशेष अशी सुविधा उपलब्ध स्वतः करून देऊ शकत नाहीत. पुढचा मुद्दा आहे नैसर्गिक संकटे. मित्रांनो, भारतीय खेडे ही पूर्णतः शेतीवर अवलंबून आहेत. शेती हा त्यांचा प्रधान व्यवसाय आहे आणि दुर्दैवाने भारतीय शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी भूकंप, कधी महापूर, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक जेव्हा आपत्ती ग्रामीण समाजावर येतात, त्यामुळे साहजिकच ग्रामीण शेतकरी हा कर्जबाजारी बनतो आणि ह्या कर्जबाजारी बनलेल्या माणसाला जेव्हा स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणं केवळ अशक्य होतं, त्यावेळी तो माणूस मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देईल कसा, हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग या ठिकाणी माणूस जेव्हा थोडासा मुला आणि मुलीच्या शिक्षणामध्ये भेदभाव करतो आणि थोडा मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य देतो, म्हणून मुलाला शिक्षणाला पाठवतात आणि मुलीला घरी ठेवून घेतात. जरी त्या पालकांची जरी इच्छा असली शिक्षण शिकवण्याची, तो आपली आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तो आपल्या मुलीला शिकवू शकत नाही, कारण 2 मुलांच्या किंवा 4 मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे त्याला केवळ अशक्य प्राय असते. कारण घराचा उदरनिर्वाह हा पहिला प्रश्न आहे, त्यानंतर शिक्षण. म्हणून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यामध्येच मेटाकुटीला आलेला असतो, म्हणून तो त्या ठिकाणी मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पुढचा मुद्दा आहे प्रतिकूल परिस्थिती. पाठीमागच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे ग्रामीण माणूस हा शेतकरी आहे, शेती निसर्गावर अवलंबून आहे आणि ग्रामीण भागामध्ये पर्यायी उत्पन्नाचे वेगळे व्यवसाय उद्योग नाहीत. ग्रामीण शेतकरी आणि शेतमजूर हंगामी आहे, त्यांना पूर्ण वेळ काम मिळत नाही आणि त्यामुळे ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल एवढं उत्पन्न स्वतः
आपल्या शेतीतल्या उत्पादनातून तयार करू शकत नाहीत. आणि मग साधने मर्यादित, गरजा अमर्यादित, आणि या सगळ्या गरजांचा मेळ घालण्यामध्ये ग्रामीण माणूस हा अत्यंत त्रस्त होऊन बसलेला आहे. त्याला मूलभूत गरजा भागवूनच कुटुंब प्रमुखाला अवघड होतो. अशा प्रसंगी हा माणूस मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देणार कसा, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून या ठिकाणी या मुद्द्याचा या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो. पुढचा मुद्दा आहे शेती व्यवसायाला आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा अभाव. ग्रामीण जीवन शेतीवर आधारित आहे. शेती हा प्रधान व्यवसाय आहे. आणि मग शेतीमध्ये काम करण्यासाठी ज्या मजुरांची आवश्यकता असते, हे मजूर अलीकडच्या काळामध्ये वेळोवेळी उपलब्ध होत नाहीत. आणि मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे साहजिकच कुटुंब प्रमुख हा शेतामधली निंदणी, पेरणी, खुरपणी अशा प्रकारची शेतीतली जे कामं आहेत, या कामासाठी आपल्या पत्नीसोबत मुलीला झुंपतात. म्हणजे मुलींना आपल्या महिलांसोबत शेताला कामाला लावतात आणि शेतीची मशागत करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये शेती कसण्यासाठी हे जे उपलब्ध असलेलं जे पुरेसं जे मनुष्यबळ नसतं, आणि ह्या मनुष्यबळ नसल्यामुळं, आणि दुसरा मुद्दा आहे तो खर्चाचा. जर बाहेरला मजूर लावला त्याला मजुरी द्यावी लागते आणि ती मजुरी आपण देऊ शकत नाहीत. म्हणून हे मजुरी देण्यासाठी असलेला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कुटुंबातील ज्या लहान लहान मुली आहेत, या मुलींना कामाला लावतात आणि आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मनुष्यबळ हा सुद्धा या ठिकाणी अभाव हाही मुलींच्या शिक्षणातला अडथळा आहे, असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पुढचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मित्रांनो ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या प्रत्येक घराघरात पोहोचलेला आहे. चित्रपट, टीव्हीवरल्या मालिका, मोबाईल या सर्वांचा परिणाम तरुण पिढीच्या मनावर झालेला आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा सकारात्मक दृष्टिकोनातून करायला पाहिजे, पण आपली तरुण पिढी ही या साधनांचा वापर अयोग्य कामासाठी जास्त करताना दिसून येते. त्यामुळे लैंगिक उद्रेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे रस्त्यांनी चाललेल्या मुलींची छेडछाड करणे, बलात्कार करणे अशा प्रकारच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ठिकठिकाणी हैदराबादला आपण घटना घडलेली पाहिली, दिल्लीला घटना घडलेली पाहिली, औरंगाबादला घडलेली घटना पाहिली. त्याही पलीकडे खेड्यामध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना घडत असलेल्या जेव्हा पालकांच्या कानावर येतात, तेव्हा मात्र कुठंतरी पालक हा घाबरतो आणि शील संवर्धन हे शिक्षणापेक्षा अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारच्या घटना जर आपल्या मुलीच्या आयुष्यात घडली तर संपूर्ण कुटुंब आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल. या भीतीमुळे ग्रामीण भागातले पालक आपल्या मुलींना शिक्षणासाठी शहरी भागामध्ये पाठवत नाहीत आणि त्यांचे शिक्षण अर्ध्यावर सोडतात. जाण्या येण्यासाठी पण साधने नाहीत, आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. त्यास एक ना अशा अनेक अडचणीमुळे मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक पालक दुर्लक्ष करत असतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत, अडथळे आहेत, या अडथळ्यांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी जर 50% जनशक्ती जर विकासापासून दूर राहिली, शिक्षणापासून दूर राहिली, तर खऱ्या अर्थाने देशाचा विकास होणार नाही. सर्वांगीण विकास होणे काळाची गरज आहे आणि या सर्वांगीण विकासासाठी महिलांचं योगदान अत्यंत गरजेचं आहे. जर शिकलेली आई घरामध्ये असेल तर कुटुंब हे अत्यंत सुरळीत चालतं. म्हणून मुलीचं शिक्षण होणं हे अत्यंत काळाची गरज आहे. यासाठी पालकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे असं मला वाटतं. काही निवडक मुलींनी राज्य पातळीवर, देश पातळीवर नव्हे आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे. हे वास्तव आहे, हे विसरून चालणार नाही. पण किती मुलांनी, मुलींनी हाही विचार करणे खूप गरजेचे आहे. कारण
केवळ बोटावर मोजणाऱ्या लोकांचा विकास झाला म्हणजे समग्र महिलांचा विकास झाला असं म्हणता येणार नाही. आपल्या देशामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या, सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या. त्या 3-4 महिलांचा विकास झाला म्हणजे समग्र भारताचा विकास झाला असं आपल्याला कदापि म्हणता येणार नाही. म्हणून भारतीय समाजातील महिलांचा विकास करायचा असेल, महिलांची प्रगती करायची असेल तर महिलांना शिक्षण शिकवलं पाहिजे, महिलांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे, महिलांना समान संधी दिली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने महिलांचा विकास होईल असं मला या ठिकाणी वाटतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यापुढे महिलांच्या शैक्षणिक समस्या या संदर्भात माझे विचार तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी मी थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा. तुम्ही पहा, सबस्क्राईब करा आणि सुखी समाधानाने जीवन जगा. धन्यवाद.